परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परमादरणीय सुनील काका आणि आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन. काल आपण मंत्र क्रमांक 4, 5 आणि 6 याचं बघितलं. थोडक्यामध्ये शास्त्राचं श्रवण जर करीत राहिलं आणि तर शास्त्र आपोआप समजतं. कशासाठी एवढं श्रवण करतोय आपण? शास्त्राचं श्रवण करत राहिलं तर शास्त्र हे आपोआप समजतं. श्रुती माता आहे. फक्त श्रुतींच्या अर्थावर श्रद्धा जर आम्ही ठेवली तर आपोआप अर्थ उलगडतात आणि ते पारमार्थिक तत्व जे आहे परब्रह्म स्वरूप हे काळाच्या ओघामध्ये आपल्याला समजायला लागतं. म्हणून त्याचं श्रवण करायचं, अत्यंत श्रद्धेने श्रवण करायचं, प्रत्येक मंत्र श्रवण करायचा. ह्या मंत्राचा आम्हाला काय उपयोग म्हणून सोडून द्यायचं नाही, एकाग्रतेने श्रवण करायचं. हा या श्रुतीचा उद्देश असतो. म्हणून श्रवण करणारे जे साधक असतात त्या साधकामध्ये काही मंद असतात, काही मध्यम असतात, अधिकारी साधक असतात. आणि म्हणून आता श्रुती आम्हाला परब्रह्माचं सविशेष स्वरूप स्पष्ट करून सांगते आहे. परब्रह्माचं अक्षर स्वरूप श्रुती वर्णन करते आहे. सविशेष स्वरूप म्हणजेच अक्षर स्वरूप श्रुती वर्णन करते आहे. आता एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर आपण त्याचं सुरुवातीला रूप बघतो की नाही, आणि मग त्याचं व्यक्तिमत्व बघतो, त्याचं कार्य बघतो. आणि कारण आम्हाला रूपाची आणि कार्याचीच भाषा समजत असते, त्यावरून आम्ही त्या व्यक्तीबद्दल अंदाज बांधतो. या ठिकाणी अंदाज नाहीये, तर या ठिकाणी ह्या अक्षर पुरुषाची ओळख पटवून घ्यायची आहे. आणि ओळख याच्यासाठी पटवून घ्यायची आहे की ओळख पटल्यानंतर त्या अक्षर पुरुषाची त्या अक्षर पुरुषामध्ये न रमता, त्याच्या कार्यामध्ये न रमता त्याच्या अधिष्ठानावर स्थिर व्हायचंय आणि परब्रह्म रूप होऊन राहायचं. हा उदात्त हेतू या श्रुतींचा आहे. आणि म्हणून श्रुतींनी या अक्षर ब्रह्माचं रूप सांगायला सुरुवात केली आहे. मग कसं आहे हो अक्षर पुरुषाचं रूप? कसं आहे? काळा आहे की गोरा आहे याच्याशी काही आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांचं रूपाचं, त्याचे अवयव कोणते आहे हे नक्की लक्षात घेणं महत्वाचं आहे. स्वर्ग हे त्याचं मस्तक, डोळे चंद्र सूर्य, कान दिशा, एवढं जरी आजचं वक्तव्य जरी फक्त लक्षात ठेवलं आपण तरी त्याचं रूप आणि कार्य लक्षात येईल आणि त्यामध्ये न गुंता आपण पुढे सहज निघू शकू. अत्यंत एकाग्रतेने हे ऐका. वाणी त्याची वेद मंत्र आहे, प्राण हा वायू आहे आणि अंतःकरण जे आहे हे जगत आहे. आता ह्या अंतःकरणाने या जगाला खरेपणा मिळवून दिला आहे. मनकल्पित संसार जाणं असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. त्याची इथे बरोबर आपल्याला प्रचिती येते. ह्या अंतःकरणाने खरेपणा मिळवून दिलेला आहे. अंतःकरणाचा झोपेमध्ये जणू प्रलय होतो. मग प्रलय झाल्यानंतर ह्या जगत आपल्यासाठी राहतं का? नाही राहत. म्हणून जगत मनाचे खोळी माझी असे, खोळी माझी असे म्हणजे जगत हे अंतःकरणाच्या पोतडीतून बाहेर पडतं. त्या अंतःकरणाला पोतडी हे नाव काकांनी दिलेलं आहे. परमपूज्य काकांच्या ओवीमध्ये पोतडी हे नाव आहे आणि त्या पोतडीमध्येच आम्ही राहतो. आम्ही त्या पोतडीच्या बाहेर येण्याचा कधी प्रयत्न करतच नाही. म्हणून की ह्याच्यातून बाहेर यावं म्हणून श्रुतीचा खटाटोप आणि चरणापासून पृथ्वी निर्माण होते असा हा अविकारी विष्णू आहे. हा सर्व भूतांच्या अंतरंगात प्रत्येगात्मा म्हणून राहतो आणि हे त्याचं रूपाचं वर्णन आहे. आवडलं का हो रूप? चांगलं वाटलं, छान वाटलं, म्हणून तर रमलोय ना त्याच्या रूपामध्ये. म्हणून तर अविद्या आणि अज्ञान आम्हाला पकडलेलं आहे. आता त्याचं कार्य पण लक्षात घेऊ. कसा आहे तो विराट पुरुष, तो अक्षर पुरुष? आता हा अक्षर पुरुष कसा आहे की हा ऐकणार आहे, पाहणार आहे, विचार करणार आहे, जाणणार आहे. सगळ्याचं कारण तोच आहे. जीवाला संसार प्राप्त करून देणारा कोण आहे? हा अक्षर पुरुषच आहे. मग हा कसा करतो सगळं कार्य? त्याचं कार्य कोणाच्या साह्याने करतो? तर 5 अग्नींच्या साह्याने हा सगळं कार्य करतो. त्याचं साधन काय आहे? अग्नी हे साधन आहे. मग ते 5 अग्नी त्या साह्याने तो विश्वाची निर्मिती करतो. मग
ह्याच 5 अग्नीला म्हणजे ह्याच पंचाग्नीला प्रजावस्थान रूप हे वेदामधलं नाव आहे. म्हणून अग्नी, सोमयाग, पर्जन्य, औषधी म्हणजे अन्नधान्य आणि त्यापासून रेतस बीज तयार होतं आणि त्यापासून प्रजा निर्माण होते. ह्यालाच प्रजावस्थान विशेष रूप असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. याचं कार्य कसं आहे? मग या अक्षर पुरुषाचं अशा पद्धतीचं कार्य आहे आणि त्यापासून ही प्रजा निर्माण होते. प्रकर्षेण जायते जायन्ते इति प्रजा, म्हणजे जी प्रकर्षाने अनंत प्रकाराने अनंत संख्येने निर्माण होते तिला प्रजा असं म्हणतात. आणि ऐसी मानवादी करुनी अनंत प्रजा निर्मुनी परमपुरुष पुरुष प्रसवोनी आश्चर्य दावी, असा हा परमपुरुष आम्हाला प्रजा सगळी प्रजा निर्माण करून आश्चर्य असा आम्हाला दाखवत असतो. अशा पद्धतीने हा जो परमपुरुष आहे, हा जो परमपुरुष नाही, हा जो अक्षर पुरुष आहे, लक्षात घ्या. ह्या अक्षर पुरुषांनीच ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद त्याचं कार्य बघतोय. खूप मोठं कार्य आहे हो, कार्य फार मोठं आहे. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद, त्याच्यानंतर सगळ्या गायत्री छंद, मंत्राच्या ऋचा, मौंजी बंधन, संन्यास इत्यादी दीक्षा, अग्निहोत्र, यज्ञाचं शिक्षण, यज्ञविधी, हे सगळं जे काही आम्ही बघतोय ना, अपराविद्या जी बघतोय आणि आम्ही त्याच्यात छान रमलेलो आहोत, हे सगळं त्या अक्षर पुरुषापासून तयार झालेलं आहे. ही आता आम्ही आजपासून जाण नक्की ठेवावी. म्हणून दान सुद्धा गायीपासून तर सर्वस्वापर्यंतचं जे दान प्रकार आहे हे सुद्धा त्याच्यामुळे तयार झाली आहे. त्याच्यानंतर संवत्सर, काळाची मोजणी म्हणतो ना, संवत्सर, हे संवत्सर सुरू आहे, ते संवत्सर चालू आहे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आता हे जे सगळे काळ दिलेले आहेत, हे सगळे ही सगळी मोजणी त्याच्याच पासून तयार झालेली आहे. विद्वान अविद्वान सुद्धा त्याच्यापासून तयार झालेले आहे. दक्षिणायन, उत्तरायण पण त्याच्यापासून तयार झालेलं आहे. अशी नाना लोकांची निर्मिती त्याच्याच पासून झालेली आहे. एवढं अफाट कार्य त्याचं आहे. आणि म्हणून त्याचं रूप आणि त्याचं कार्य याला उत्पत्ती आहे. ज्याला उत्पत्ती आहे तर लय आहेच, ते नाशिवंत आहे. इतकी अफाट कार्य असून सुद्धा ते सगळं नाशिवंत आहे. मग मी आता काय करावं नेमकं साधक म्हणून? त्या नाशिवंतामध्ये रमावं, त्याच्या रूप आणि कार्यावर लुब्ध व्हावं, की त्याच्या अधिष्ठानावर स्थिर व्हावं? साधक म्हणून जबाबदारी माझी त्याच्या अधिष्ठानावर मी स्थिर व्हावं आणि अधिष्ठान होऊन रूप राहावं. म्हणून श्रुती पराविद्या पण सांगते आहे. आता ह्याच्या पुढच्या मंत्रामध्ये अधिक त्याचं वर्णन आपल्याला अधिकारवाणीतून सुनील काका सांगतील. राम कृष्ण हरी. प्रतिभाताई डोंगरे, आपला व्हिडिओ बंद करावा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. शंकर शंकराचार्य सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम्
वंदे गुरुपरंपरा. वंदे गुरुपरंपरा. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपचे मूर्तिमंत. जीवत्वाची शांत स्वरूपी विराली. जीवना देण्यार्थ काका समर्थ. जीवत्वाची खंत आत्मारामी केली. सद्गुरुनाथ महाराज की जय. सविताताई तांबे, व्हिडिओ बंद करावा प्लीज. ठीक आहे, मी रिमूव्ह करतो तुम्हाला. आपण सगळे मिळून उपनिषदाच्या अभ्यासाला प्रारंभ करूया. आणि नाही झालाय ना, हो झालाय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज खूप व्हिडिओ सुरू आहेत सारखे. आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि आपल्या सगळ्या अंतःकरणाची तार एकमेकांची जुळावी या दृष्टीने भगवंताकडे प्रार्थना करूया. भद्रं कर्णे शृणुयाम देवा. भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः. स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः. स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयंसि. प्राणापानो व्रीह्यवौ तपश्च श्रद्धा सत्यं ब्रह्मचर्यं विधिश्च. सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः. सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा. गुहाशया निहिता सप्त सप्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. द्वितीय मुंडक प्रथम खंड मंत्र क्रमांक 7 आणि 8 आपण या ठिकाणी बघतो. कालचा सविस्तर सार आपलं ऐकून झालेला आहे आणि आज आपण त्या ठिकाणी 7 आणि 8व्या मंत्रासाठी अभ्यासाला सज्ज झालो.
आता हा जो पुरुष आहे, या पुरुषामधूनच जगत निर्मिती झाली, तर कर्म व्हायला पाहिजे. कर्म करण्याची प्रवृत्ती पुरुषामध्ये रजोगुण उत्पन्न झालेला आहे आणि आता तो पुरुष कर्म करतो आहे त्याच्या इंद्रियांच्या साह्याने. परंतु ते जे कर्म आहे त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोणी आवश्यक आहे ना. त्यांना देव देवता असं म्हणतात. कोणत्याही कार्याच्या पूर्वी देवतेचं आवाहन केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या त्या देवता त्या त्या कार्याकरता सज्ज असतात. प्रत्येक खात्याचे मंत्री असतात ना, तो मंत्री त्याच्या खात्यामध्ये बघतो. तसं त्या त्या देवता असतात. त्या त्या देवता त्या त्या कार्यासाठी नेमलेल्या असतात. उदाहरणार्थ, कुठल्याही कार्याच्या सिद्धीसाठी पहिल्यांदा गणेश पूजन केलं जातं. म्हणून प्रसंगाने त्या त्या देवतांचं पूजन असतं बघा. दक्षिणामूर्ती ही ज्ञानाची देवता आहे. दक्षिणामूर्ती ही ज्ञानाची देवता आहे. किती जणांना यातलं माहिती आहे मला ठाऊक नाही, कारण बहुतेकांच्या घरी ती नसते. सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. गणपती ज्ञानाचं अधिष्ठान आहे. असं असताना सुद्धा प्रारंभ निर्विघ्नपणे व्हावा म्हणून गणेशाची पूजा केली जाते. म्हणून प्रसंगाने त्या त्या देवतांचं तिथे तिथे पूजन केलं जातं. समृद्धी करता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. विद्येकरता सरस्वतीचं पूजन केलं जातं. आरोग्याकरता धन्वंतरींचं पूजन केलं जातं. म्हणून प्रसंगाने त्या त्या अनुषंगाने इतकंच नव्हे तर त्या त्या वारानुसार त्यांच्या त्यांच्या देवता वेगळ्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, सोमवारी महादेव, गुरुवारी दत्त, शनिवारी शनी महाराज, मंगळवार शुक्रवार देवी. म्हणून कालानुसार सणानुसार देव देवता निर्माण झाल्या आणि मग श्रौत आणि स्मृत सर्व कर्मांचा अधिकारी मनुष्य झाला आणि वेदांच्या आदेशानुसार त्यांनी कर्माचे विधी पाळणं सुरू केलं. आता हा विधी फक्त मनुष्यांकरताच आहे, प्राण्यांकरता आणि पशु पक्ष्यांकरता हा विधी नाही. उदाहरण द्यावं एखादं. वनवे असतो, त्या वनवेवरून गायीनी किंवा कुत्र्यानी जाऊ नये असं काही नियम आहे का? पण मनुष्यानी वनवेवरून उलट जाऊ नये असा नियम आहे. म्हणजे हे जे बंधन आहेत आणि हे जे विधी आहेत, हे जे निषेध आहेत, करू नये म्हणजे निषेध, आणि काय केलं पाहिजे हे सांगणं, याला विधी असं म्हणतात. विधीच्या अनुषंगिक जे विधी नाहीत त्याला निषेध असं म्हणतात. उदाहरणच जर द्यायचं झालं तर गाय ही पवित्र आहे. गायीला आपण देवता मानतो. गायीमध्ये 33 कोटी देव आहेत, ही मान्यता आहे आपली. म्हणून गायीला वंदन केलं जातं. पशु पक्षी प्राणी पुष्कळ आहेत, पण गायीमध्ये काय आहे, शास्त्रांनी सांगितलंय त्याप्रमाणे 33 कोटी देवांचा वास आहे. आता जंगलामध्ये जर गाय असेल
तर वाघाने तिची शिकार करावी की करू नये असं वाघावर बंधन आहे का हो? म्हणजे वाघाला विधी किंवा निषेध आहे का हो? नाही. विधी किंवा निषेध फक्त मनुष्याला आहे. मातृदेवो भव, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रवेदितव्यम, आचार्य देवो भव, पितृदेवो भव, आत्मा अरेवा द्रष्टव्या श्रोतव्यानी ध्यासितव्या. स्वाध्याय अध्येतव्य, नित्य स्वाध्याय करावा. वेदो नित्य मधीयताम तदोदितम कर्म स्वनुष्ठीयताम. आचार्यांनी साधना पंचकम मध्ये आपल्याला या आज्ञा दिल्या आहेत. आज्ञा विधी पाळण्यासाठी असतात. अपेयपान करू नये, अभक्ष भक्षण करू नये, कुणाची हिंसा करू नये. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या निषेधात्मक गोष्टी आहेत आणि त्या मनुष्याकरता सांगितलेल्या आहेत. मनुष्याजवळ सत्सद्विवेक बुद्धी आहे म्हणून करणीय आणि न करणीय यांचा विवेक करण्याची त्याच्याजवळ काय आहे? सत्सद्विवेक बुद्धीमुळे क्षमता आहे आणि म्हणून त्याला ते केलं पाहिजे. म्हणून मनुष्याच्या शरीरामध्ये सत्सद्बुद्धी विवेक बुद्धी असल्यामुळे मनुष्याच्याच देहामध्ये मोक्ष प्राप्ती होऊ शकते. दुसऱ्या कुठल्याही देहामध्ये मोक्ष प्राप्ती होत नाही. हिंदू समाजाला एक सांगण्याची गरज आहे की देह गेल्यानंतर मोक्ष प्राप्ती नसते होत. आधी मोक्ष प्राप्ती होते पण मरणानंतर मोक्ष प्राप्ती वगैरे नसते. जिवंतपणी जो काही हिशोब आहे तो जिवंतपणी. पशु पक्ष्यांमध्ये भाग असतात, काही पाळीव असतात आणि काही जंगली असतात. जंगली पक्षी पाळल्या जात नाहीत, जंगली प्राणी पाळले नाही जात. वाघ सिंह हे पाळीव प्राणी नव्हेत. जरी ते सर्कसीमध्ये असले तरी त्यांना पाळीव प्राणी म्हणत नाही. जे प्राणी सहज माणसाळतात, सर्व माणसांमध्ये माणसाळतात, त्यांना पाळीव प्राणी म्हणतात. आता जीवनामध्ये जगण्यासाठी जर महत्वाची काही गोष्ट असेल तर या व्यतिरिक्त प्राण आहेत, श्वास घेणे श्वास सोडले अप्राण आहे, उश्वास आहे. हे सगळं श्वसन संस्थेमुळे होतं. त्यामुळे पचनही होतं आणि म्हणून अग्नीमध्ये त्याची आहुती जाते. कोणाची? अन्नधान्यांची. धान्याचा सहाकार असतो नेहमी. वाईट वाटण्याचा विषयच नाही आहे. कारण असं आहे की आपल्या पोटामध्ये सुद्धा काय जातं? अन्न जातं. अन्न हे धान्यापासून निर्माण केलं असतं आणि त्या अन्नाने शरीर धष्टपुष्ट करून तप व्हावं ही मनुष्याकडून अपेक्षा केल्या जाते. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागल्यानंतर स्वैरपणाने उच्छृंखलपणाने जीवन जगणे, मन मानेल तसे जीवन जगणे असं शास्त्राला अभिप्रेत नाही. मनुष्याच्या जीवनात सुसंस्कार फार महत्वाचे आहेत. तुम्हाला सांगतो ना, त्या लोकांना आई वडील आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत. अनाथालयातल्या मुलांवर ते संस्कार नसतात. म्हणून आजही ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्या घरामधले नात नातू चांगल्या पद्धतीच्या संस्कारामध्ये वाढण्याची शक्यता फार असते. पण अट आहे, आजी आजोबाचा सन्मान आई वडिलांकडून होत असेल तर नातवांकडून होतो, नाही तर होत नाही. जर आजी आजोबांचा सन्मान
मुलांच्या आई वडिलांकडून होत असेल तर मग तेही आजी आजोबांचा सन्मान करतात आणि त्या संस्कारांना स्वीकारतात. त्रिनाचिकेतस त्रिभिरेत्य संधीम. नचिकेत्यावर तसे संस्कार झालेले होते आणि या संस्कारामध्ये गुरूंच्या उपदेशाचा महत्वाचा रोल असतो. श्री गुरु हे जीवनातलं अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर आहे. जोपर्यंत त्यांच्या संस्काराचं महत्व आम्हाला समजत नाही तोपर्यंत आमचं जीवन बहिरंगाने कितीही समृद्ध असलं तरी पण अंतरंगाने परिपूर्ण होऊ शकत नाही. अंडरलाईन करतो मी या वाक्याला. म्हणून हे संस्कार अत्यंत आवश्यक आहेत. बहिरंगाने जरी जीवन समृद्ध जगला तरीही सफल जीवन नाही राहत. समृद्ध जीवन वेगळं, सफल जीवन वेगळं. खूप लोक समृद्ध जीवन जगतात. सध्या म्हणूया दिवसेंदिवस पेइंग पोटेन्शियल वाढलंय, समृद्धी वाढली आहे. मोदी साहेब आल्यापासून समृद्धीत भर पडली आहे. आमच्या घराजवळ अगदी जवळ रेल्वेची जागा आहे ज्याच्यावर एन्क्रोचमेंट झालेला आहे आणि झोपड्या उभारल्या गेल्या. त्या एन्क्रोचमेंट केलेल्या जागेवर उभारलेल्या ज्या झोपड्या होत्या त्या लोकांच्या अंगावर फाटके कपडे होते. त्यांना कपडे मिळाले किंवा अन्न मिळालं तर अतिशय आनंद होत होता. पण आता फाटका कपडा कोणाच्या अंगावर दिसत नाही. अन्न मिळण्याचा आनंद राहिला नाही. पूर्वी घरातली भांडे घासणारी बाईला जर अन्न दिलं तर अतिशय आनंद व्हायचा. आता फक्त पैसे दिले तरच आनंद होतो, अन्नाने आनंद होत नाही. पण बहिरंगाने झालेला जो विकास आहे त्याचा अंतरंगाच्या विकासावर काळी मात्र संबंध नसतो. म्हणून तपोधमा कर्मेची प्रतिष्ठा. मग कशाला प्रतिष्ठा मानतं? तप, तम आणि कर्म. जीवनाच्या अंतरंगाचा विकास होणं फार महत्वाचं आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी नको ते फोटोग्राफ घेऊन ते फोटोग्राफ विकणे इथपर्यंत हीन प्रवृत्ती पण आहे. त्यांच्यावर कारवाई करणं चालू आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र तिन्ही भागांमध्ये हे सगळं गेलं आणि तसे फोटोज विकण्यासाठी जो प्रयत्न झाला त्याच्यावर कारवाई सुरू झाली आहे. जीवनाच्या अंतरंगाचा विकास नाही. मथुरेला भगवान श्रीकृष्णाची भव्य मूर्ती उभे करण्याचा मानस योगीजींनी व्यक्त केला. त्यावर तुम्ही जर असा खर्च करणार असाल तर आम्ही ही दुर्योधनाची भव्य मूर्ती उभारू असं अखिलेश यादवनी म्हटलं.
बहिरंग समृद्ध आहे अखिलेशचं आणि अंतरंग गलिच्छ आहे. आदर्श पुरुष दुर्योधन वाटला, ज्यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, ज्यांनी आचार्य आणि पितामह भीष्म यांचा सन्मान कधी केला नाही, ज्यांनी मोठ्यांचा कधी आदर केला नाही, स्वतःच्या वडिलांचा आदेशही ज्यांनी राजा असताना सुद्धा धुडकारून लावला, त्याचा पुतळा उभं करण्यापर्यंतची भाषा लोक बोलतात आहे, याच्यावरून अंतरंग किती गलिच्छ झाला आहे आणि आदर्शाचे स्तर किती घसरले आहेत लोकांचे बघा. म्हणून कायिक, वाचिक आणि मानसिक तीनही गोष्टी तपामध्ये समाविष्ट होतात आणि त्या देह द्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्चव मर्जनम. देव द्विज गुरु प्राज्ञम पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरम तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. मला फार आवडतात हा श्लोक. मनःप्रसादात् सौम्यत्वम् आत्मविनिग्रह भाव संशुद्धिरेत्ये तत्तपो मानसमुच्यते. तप शब्दाचा अर्थ काय होतो? अंतःकरणावरती केलेले संस्कार तपामध्ये होतात आणि त्या संस्काराची फळं आपल्याला पाहायला मिळतात. मनाची प्रसन्नता, चित्ताचं वृत्तीराहित्य, मनाच्या दौडीवर संयमन आणि पावित्र्यता, शुद्धता मानसिक तपाला कारणीभूत ठरते. आणि जर तसं नसेल तर महाकुंभामध्ये महिलांच्या स्नानाचे फोटो काढून ते विकण्याची हीन प्रवृत्ती तयार होते. तसं व्हावं का? इतक्या खालच्या स्तरावर भारतामध्ये जावं का माणसाने? दुर्लभम भारते जन्म. आजकाल फक्त शिक्षण आणि पैसा, त्यावर स्टेटस. श्रद्धा नावाचा विषय उरला नाही, धनावरच्या श्रद्धा वाढल्यात. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेचा जर पायाच धन करून बसला असेल, कारण धन हा मुळामध्ये धर्मातून आलेलं पाहिजे. धर्मेच, अर्थेच, कामेच, मोक्षेच. श्रद्धेचा पाया जर धर्म नसेल, श्रद्धेचा उद्देश जर मोक्ष नसेल, तर अर्थ आणि काम त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. ज्यांच्यावर संस्कार नसतात ना, ते लोक फार शंकाखोर असतात. त्यांचा घरातल्या माणसांवर विश्वास नसतो. आपल्या तिजोरीतले पैसे हे आज न उद्या काढून घेतील असं त्यांना वाटत असत. त्यांचा आपल्या अर्धांगिनीवर विश्वास नसतो, ती कोणाशी बोलली त्यांच्या अंतःकरणात गढूळ विचार उत्पन्न होतात. बहिरंग सजलेला आहे, अंतरंग घाणेरडा आहे.
असा माणूस पशुहून नीच असतो, पशुपेक्षाही नीच असतो. आणि अंतरंग जर स्वस्थ ठेवायचं असेल, अंतरंग जर छान ठेवायचं असेल, तर संत सांगतात त्याप्रमाणे जीवनामध्ये एक असं स्थान असावं की जे स्थान सर्वश्रेष्ठ असावं. त्या स्थानासमोर मी नतमस्तक झालोच पाहिजे. दीपक, माझा अहंकार, माझा अभिमान, माझ्या अंतःकरणातला गर्व, मी येऊ मी त्यों, हे सगळे भाव गळून पडतील असं एक स्थान असलं पाहिजे. त्या स्थानाला तुम्ही आई हे नाव द्या, त्या स्थानाला तुम्ही वडील हे नाव द्या, त्या स्थानाला तुम्ही गुरु हे नाव द्या. पण या तीन पैकी अजून आहेत काही, ते पण नाव सांगतो तुम्हाला. शास्त्र आणि ईश्वर, आई, वडील, श्री गुरु, वेदांत शास्त्र आणि ईश्वर, ह्यातल्या कुठल्याही एका ठिकाणी माझा अभिमान पूर्णपणे समर्पित झालेला पाहिजे. तिथे माझं अंतःकरण तिथे माझं अंतःकरण नतमस्तक झालं पाहिजे. डोक्याने झुकणं वेगळं आणि अंतःकरणाने झुकणं वेगळं. म्हणून आपल्या जीवनात असं एक नितांत श्रद्धास्थान असावं. त्या श्रद्धेला भक्कम पाया असावा. नाहीतर मोठा उद्योगपती आमचं श्रद्धास्थान, मोठा राजकारणी आमचं श्रद्धास्थान, असं झालं तर गडबड होईल. म्हणून धर्माचा पाया पाहिजे, तर आमचं जीवन यशस्वी होतं. यशस्वी म्हणजे पैसेवालं जीवन होणं नव्हे, पैशाची चकाचौंध, पैशाची झगमगाट, पैशाचा गुरु त्याच्यापेक्षा कितीतरी पट दुःख देणारा असतो. म्हणून बहिरंगातून वेल टू डू सगळं काही प्राप्त झालेले लोक खूप असतात, पण अंतरंगात वानवा असते, अशांती, अतृप्ती. म्हणून श्रद्धामयोयम पुरुष, भगवद्गीता सांगते, यो यः श्रद्धा स एव सहा. एकाच लोकांमध्ये ह्या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. श्रद्धामयोयम पुरुष यो यः श्रद्धा स एव. कोणता मंत्र आहे? सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. श्रद्धामयोयम पुरुषो यो यः श्रद्धा स एव सहा. बाहेरून सुख दिसणं ही वेगळी गोष्ट आहे, बाह्य सगळं उपलब्धी असणं खूप वेगळी गोष्ट आहे, घरामध्ये चकाचौंध आणि झगमगाट असणं खूप मोठी गोष्ट आहे. असं वाटणाऱ्यांची संख्या खूप असते. अंतःकरण त्याचं, लुटारे वृत्ती त्याची, पैशाचा गर्व त्याचा, कमावण्याचा कैफ हा घरातल्या लोकांना अत्यंत दुःख देणारा असतो.
कांचन आणि कामिनी याला ज्यांनी भोग्य समजलं त्याचं जीवन अधोगतीला जातं. म्हणून सर्वात श्रेष्ठ जर विषय कोणता असेल श्रद्धेचा, परमेश्वर आहे, श्री गुरु आहे, शास्त्र आहे. हा तुला किम तव नास्ती नियंता. तुझ्यावर कोणी श्रेष्ठ नियामक नाही आहे का रे? भज गोविंदम भज गोविंदम. कर्तृत्वाभिमान, कांचन आणि कामिनी माणसाला दुःखामध्ये लोटल्याशिवाय सोडत नाही. आम्ही हे समजूनच घेत नाही. आम्हाला वारं लागलं असतं पॅकेज काय आहे. मोठमोठ्या पॅकेजची मुलं मुली आपसात लग्न करतात आणि आपापल्या पॅकेजचा टिमटिम मिरवत असतात आणि त्यांच्या आपसामध्ये अत्यंत कलह तयार होतो. आणि तुझ्या भरोश्यावर मी नाही आणि तुझ्या भरोश्यावर मी नाही, या भरोश्यावर शब्दामध्ये फक्त अर्थ धनच आला. तुझ्यापेक्षा मी जास्त कमावून दाखवतो, हा जो एक अहंकार असतो याने आपसातलं नातं दुखवतं. नोकरी असावी पण धनाभिमान असण्याची गरज नाही ना. आजच्या काळाला दुसरं चाक रथाचं चालतं असणं गरजेचं झालेलं आहे. पण म्हणून त्याचा अभिमान धरायचं काही कारण आहे का? सिने नटनट्या यांच्याजवळ भरपूर पैसा आणि रूप दोन्ही आहे, पण तिचं वैवाहिक जीवन साफल्यमय नसतं. रूप आहे, सौंदर्य आहे आणि धनही आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, बहिरंग इतकं सजलेलं आहे की कुठे कमतरता कोणी दाखवू शकत नाही. पण जीवन सुखाने व्हायला काय हरकत आहे, पण नाही होत. असे लोक पुढे जीवनामध्ये वैतागतात आणि मग आपलं जीवनच त्यांना असह्य व्हायला लागतं. बस, इट इज टू मच. मरून जावं असं वाटतं माणसाला. मरण सुद्धा माणसाच्या हातात नाही आहे. त्यांच्याकडे एका माणसाने विहिरीत उडी मारली. दुर्दैवाने त्या विहिरीमध्ये कमरेहून अधिक पाणी होतं, त्यामुळे तो बुडूनही मेला नाही आणि कोरडी असती तर तसा गेला असता तर तसाही गेला नाही, पुन्हा जिवंत. आणखी नवीन बदनामी सुरू झाली. आम्ही निमित्त मात्र असतो, पण हे आम्हाला पटत नाही.
डॉक्टर काकांनी जेव्हा निमित्त मात्र भव सव्य साचवीन हा विषय सज्जनगडला सांगितला, मी अतिशय व्यथित झालो. खूप वाईट वाटलं. पण आपल्या घराचे निमित्त मात्र आहो या कल्पनेने अत्यंत वाईट वाटलं. म्हणजे मी करता आहो हे किती घट्ट धरून ठेवलं होतं, नाही तर वाईट वाटलं असतं का हो? काकांना म्हटलं, काका मला हे वाक्य सहन होत नव्हतं हो. त्यामुळे आता हे समजून घे, निमित्त मात्र आहे हे लक्षात. मयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. निदान स्वतःच्या जीवनाचा तर विचार करावा. छोट्याशा आघाताने जर आपला अहंकार खाली आला नाही तर काय अगदी मोठेच आघात झाले पाहिजे का हो? भगवंत शिकवतो, माणसाला अगतिक करतो, माणसाला हीन दीन करतो. पण असं असताना सुद्धा परिस्थिती बदलली की माणूस पुन्हा बदलतो, कारण श्रद्धेचा अभाव. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यावधान सा श्रद्धा कथितः सद्भिः यया वस्तुपलभ्यते. खूप मोठा विषय आहे श्रद्धा. श्रद्धावान लभते ज्ञानम मधून तुम्हाला श्रद्धेचा दर्जा समजेल. कारण तेवढ्या एका श्रद्धेने काय होत आहे, ज्ञान मिळत आहे. आणि तेवढं जर ज्ञान मिळालं तर तत्पर हा संयतेंद्रिय तत्पर होतो. कशासाठी हो? ज्ञानम लब्ध्वा पराशांती. कशी शांती हो? अचिरेणाधी गच्छती. तिला दुभंगाची संधी नाही, अभंग शांती. जाऊ द्या, असे श्लोक तुमच्या जीवनात आली पाहिजे असे पोटतिडकच नाही आहे मला. हे श्लोक भगवंताचे माझ्या जीवनात उतरावेत असं आमच्या अंतःकरणामध्ये येतच नाही. म्हणून गुरूंवर श्रद्धा. मी खूप लोक पाहिले काकांशी बोलताना आपल्याला काय हवं ते काकांकडनं वदवून घेतात. आणि मग काकांनी सांगितलं असं म्हणतात. काका मी प्रवचन करू का? त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच काका म्हणतात, हो कर. कारण की त्याला करायचंच आहे. आणि मग सांगतो, गुरूंनी सांगितलं म्हणून मी करायला लागलो, माझं आपलं काहीही नाही. फसला, फसला. म्हणून गुरुवाक्य मुलाच असत. गुरूंकडून काय काढून घ्यायचं अशा पद्धतीने बोलणं हे गुरुवाक्य नसतं. हे स्वतःच वाक्य फक्त त्यांच्या तोंडून वदवून घेतलं असतं. काका मी असं करू का? ते हो म्हणतात. हो म्हटलं की काकांनी म्हटलं, काकांनी म्हटलं, काकांनी म्हटलं, सगळ्यांना सांगत सुटतात. दुर्दैव आहे, आमची निष्ठाच नाही त्यांच्यावर की त्यांनी आम्हाला हुन सांगावं आणि मग आम्ही करावं. तू प्रवचन कर असं मला काकांनी कमीत कमी 5 वेळा म्हटलं. आणि नुसतं म्हणून नाही थांबले, करवून घेतलं माझ्याकडनं 5 वेळा. त्यांच्या समोर वेळेवर
मी प्रवचन करू का, मी प्रवचन करू का, असं नाही विचारलं कधी. खूप खुमखुमी असते आणि मग ती खुमखुमी नंतर इतकी जिरते की त्याचं त्याला सुधरतच नाही मग. मग त्याचं समर्पणच नाही गुरूंपाशी. अहंकार आणि श्रद्धा एका ठिकाणी नाही राहत. गुरूंप्रती तशी श्रद्धा, तसं समर्पण आणि अहंकार दोन्ही कसं राहील एकत्र. ज्या गोष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून त्या नाहीत असं नाही म्हणू शकत. हवा कुठे दिसते आपल्याला? बरं, जाऊ द्या. दुःख कुठे दिसतं आपल्याला? आपली निद्रा कुठे दिसते आपल्याला? म्हणून मग तुम्ही दुःखच नाही असं म्हणाल का? निद्राच नाही असं म्हणाल का? जिथे श्रद्धा असते तिथे अभिमान नसतो. आणि ज्या अर्थी अभिमानाचा डौल आहे त्या अर्थी श्रद्धा करून त्या चरणाशी नाही. पण गुरुंकडनं काय ऐकायचं हे ठरण्यापेक्षा आपण गुरुंना काय बोललं पाहिजे असं ठरवतो आणि तसे शब्द त्यांच्या समोर बरोबर पद्धतीने टाकतो. मग फसगत होते बघा. गुरूंनी समर्पण केलंय आणि शिष्य त्यांना समर्पित व्हायच्या ऐवजी तो त्यांच्याकडून अपेक्षित करतो मी असं असं सांगा. अशा पद्धतीने जर आम्ही विचार केला तर मग आम्हाला कळेल की गुरूंप्रती श्रद्धा म्हणजे काय असतं. मत्कृप यैव भगवत कृपा लेशात्वा. नारद भक्ती सूत्र. माझ्याही एक श्रेष्ठ शक्ती आहे ती अज्ञात आहे पण तिला मी नतमस्तक झालं पाहिजे. जीवनात श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा ही भगवंताची एक विभूतीच आहे. ईश्वरानुग्रहात एव पुंसा अद्वैत वासना. याच्यात काय पडलंय आणि त्याच्यात काय पडलंय म्हणणं खूप सोपं असतं. वडाची पूजा करण्यात काय अर्थ आहे? सापाची पूजा करण्यात काय पडलंय? आता इलेक्ट्रिकचे दिवे आल्यानंतर तेलवातीच्या दिव्यामध्ये काय अर्थ आहे? प्रत्येक वेळेला देवाला नमस्कार केलाच पाहिजे का? देवामुळे धन मिळतं कुठे सांगितलं? आम्ही मेहनत करतो म्हणून मिळतं. आज जर लक्ष्मी माझ्याकडे येत असेल तर ते माझ्या पुरुषार्थाचं कारण आहे. भोदीप ब्रह्मरूपस्त्वम ज्योतिषाम प्रभुरव्यया. ब्रह्मरूप ज्योतीचं वर्णन आहे, आत्मज्योतीचं वर्णन आहे. दिव्याला नमस्कार
मग ज्योतीला नमस्कार आहे. आम्हाला वृक्षामध्ये भगवंत पाहता येतो, आम्हाला सापामध्ये भगवंत पाहता येतो, आम्हाला सर्वत्र तो आहे असा विचार करता येतो. म्हणून त्या दिवशी कापायचं नाही, त्या दिवशी तोडायचं नाही, त्या दिवशी कुऱ्हाड मारायची नाही. सर्वत्र तो आहे या अनुसंधानात राहण्यासाठी तो दिवस असतो. पण आमच्याकडे कोणता पदार्थ असतो आणि काय बंद केला आहे त्या दिवशी, तवा बंद, कोणाकडे पोळपाट बंद, चर्चा त्या बंदवरच होते फक्त. पूर्वीच्या काळी पगार आला की पहिल्यांदा तो देवापुढे ठेवत असत, आणि देवापुढे पगार ठेवल्यानंतर मग त्या पगाराची विल्हेवाट लावल्या जात असे. पण आधी संपूर्ण पगार देवापुढे ठेवल्या जात असे, त्यानंतर नमस्कार केला जात असे, आणि मग त्या पैशाचा विनियोग केला जात असे. आता ती वृत्तीच राहिली नाही. बरेच जण हुशार आहेत त्याच्यातले, ते म्हणतील की आम्हाला पगार मोबाईल मध्येच मिळतो, आता कुठे नोटा ठेवण्याचे दिवस उरले, आम्ही काय मोबाईल ठेवावा का देवासमोर, डायरेक्ट अकाउंटलाच जमा होतो पगार. अरे श्रद्धा ठेवा, श्रद्धेला मोडू नका. नोटा तुमच्या खिशात आहे की तुमच्या मोबाईल मध्ये आहे, त्या तुम्हाला आलेल्या आहेत एवढ्या श्रद्धेने जरी भगवंताला नमस्कार केला आणि मग QR कोड वरून ट्रान्झॅक्शन केले तर बिघडतं काय. पण आधी नमस्कार करा की हे तुझं आहे सगळं, आणि मी तुझा ट्रस्टी आहे. मोबाईल मध्ये पेमेंट झालं म्हणून श्रद्धा सगळी तुटली का एवढी दिवसाची, पद्धत सगळी तोडून टाकायची का. देवाला नमस्कार तर करू शकतो ना पगार झाला म्हणून. नमस्कार केल्यानंतर हा पगार तुझ्या स्वाधीन करतोय, आणि आता याचा विनियोग करायची बुद्धी तू मला दे. अधर्मासाठी त्याचा वापर नाही होत, अपेय पानासाठी त्याचा उपयोग नाही होत, अभक्ष भक्षणासाठी त्याला खर्ची नाही पाडत. पण आमच्या जीवनातनं धर्मही हरवतोय आणि श्रद्धाही हरवते. त्यामुळे गुरूर तयार झाला म्हणून सेवाही हरवते. पण याचे परिणाम, आमचं जीवन अशांत आहे, आमचं जीवन अस्थिर आहे, आमचं जीवन अस्वस्थ आहे. आमच्या जीवनात पहिलेपेक्षा अधिक तृष्णा आणि लोभ वाढलेले. पुढचा श्लोक होण्याची शक्यताच नाही, हाच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. धर्मे नाती चरामी, अर्थेच नाती चरामी, कामेच नाती चरामी. मी अतिचरण करणार नाही. त्याचा अतिरेक करणार नाही. आमची अर्धांगावरची श्रद्धा पाहिजे तशी राहत नाही, म्हणून तर आपसात भांडणं होतात. तुम्ही असं म्हटलंच नसाल, तुम्ही असंच म्हटलं असाल, एकमेकांवर विश्वास नाही, तुमचं वैवाहिक जीवन सुखाने कसं होणार. पहिले एकमेकांवर श्रद्धा ठेवा. परदेशातल्या लोकांना वाटतं की एकमेकांबरोबर पूर्ण आयुष्य कसं काढतात,
अहो 7 जन्म काढायची पण तयारी आहे. ही या श्रद्धेची ताकद आहे. पण विश्वास विश्वास हा याचा नीव आहे, पायाभरणी आहे. त्याशिवाय दाम्पत्य जीवन सुखात नाही राहू शकत माणूस. आता जर संसारामध्ये श्रद्धेची गरज आहे, तर परमार्थात केवढी गरज असेल हो श्रद्धेची. अध्यात्म शास्त्रामध्ये श्रद्धा हाच जीवनाचा आधार आहे. आणि गुरूंवरची श्रद्धा हा तो आधार स्तंभ आहे. अहो नेवासाला गेले तर माऊली ज्या खांब्याला टेकून बसली त्या खांब्याला लोक बिलगतात, नतमस्तक होतात. श्रद्धा. काही लोक टिंगल करतात. जे टिंगल करतात ना, ते सुद्धा त्यांच्या घरी कोणी मृत झाला तर घरावर क्रॉस लावतात. त्याला कळलं पाहिजे की या घरामध्ये असं असं झालेलं आहे, आपण गेलो पाहिजे म्हणून घरावर क्रॉस लावतात. मग त्यावेळेला त्याला कळत नाही, क्रॉस नाही लावला तर त्याला कळत नाही या घरात मृत्यू झाला म्हणून. असं म्हटलं तर मग तुम्ही नावं ठेवता. तुम्ही काही बोलले तरी त्यात नुसत्या एका दगडाच्या खांबाला तुम्ही नमस्कार करता, हे म्हणताना तुम्हाला शोभतं. क्रॉस लावला म्हटलं तर मग वाईट वाटतं. असा नमस्कार केला तर देवापाशी पोचतो का म्हणता, आणि असे हात केले तर पोचतो म्हणायचं. पण आमच्या श्रद्धेवर कुणी आघात केला तर आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. कारण आमची खऱ्या अर्थाने आमची श्रद्धाच नाही. श्रद्धा हे प्रगल्भ बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. श्रद्धा हे परिपक्वतेचं लक्षण आहे. श्रद्धा जीवनाचा सार आहे. श्रद्धा जीवनाचा गाभा आहे. आणि ही श्रद्धा त्या पुरुषामधून निर्माण झालेली आहे. तो अक्षय पुरुष आहे. उचलली जीभ आणि लावली टाळूला. त्याला सत्यवचन नाही म्हणत. दुसऱ्या माणसाला हीन लेखणं किंवा कोणाला अति मोठं समजणं, हे आम्ही विकाराच्या अधीन केल्याचं लक्षण असतं. दुसऱ्यावर शिंतोडा उडवणं खूप सोपं असतं, पण कुणाचीही स्तुती करणं किंवा निंदा करणं हेही सोपंच असतं. आपल्या अंतःकरणाचा बॅलन्स सांभाळून ठेवणं हे जास्त कठीण असतं. कुणालाही नावं ठेवणं सोपं आहे, कुणाची तारीफ करणं सुद्धा सोपं आहे. नावं ठेवणं जास्त सोपं आहे, तारीफ करणं जरा मेहनतीने सोपं आहे. पण दोन्ही ठिकाणी संतुलन कायम ठेवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. आणि असं ज्याचं संतुलन असतं त्याची परम पुरुषावर श्रद्धा असते, लक्षात ठेवा. त्याचा सत्यावर विश्वास असतो. स्तुती फक्त सद्गुरूंची करावी. का करावी?
त्या स्तुती करण्याने माझं अंतःकरण चांगलं होतं. सद्गुरू खुश होतात म्हणून नाही करायची आहे. ती समोर असो अथवा नसो, सद्गुरूंचा विषय निघाला की माझं अंतःकरण ओथंबून गेलं पाहिजे. आणि देहामध्ये जर सद्गुरू नसतील, त्यांनी जर पाहिलेच नसतील, तर त्या लोकांना असं कसं होणार आहे भाव? मग ते कल्पित भाव असतात, त्यांनी सगळ्या कल्पना येतात. म्हणून प्रत्यक्ष श्री गुरूंपासून अनुग्रह घ्यावा. सोयीस्कर बोलणं सोपं असतं, पण संतुलित बोलणं खूप कठीण असतं. सत्य म्हणजे स्पष्ट वक्तेपणा नाही, पण कसंही बोलत सुटलो तर ते सत्य नाही होत. सत्यम प्रिय हितंचयात. दुसऱ्याला दुःख होईल असं बोलण्याने तो दुरुस्त होत नाही, मी विकारवश झाला असतो. क्रोधाला वश झालं की माणूस काहीही बोलायला लागतो. नंतर सॉरी म्हणून काय अर्थ आहे? एकदा शब्दाने दुखावला की त्याचे भळबळणारी जखम वर्षानुवर्ष भरत नाही. शरीराला लावलेला तलवारीचा घाव सुद्धा भरून निघतो, पण शब्दांचा घाव निघत नाही. त्याच्यामुळे आय एम व्हेरी सॉरी, ओ सॉरी असं म्हणून काही होत नाही. या सगळ्या पाश्चिमात्य संस्कार आहेत. आपल्याकडले संस्कार अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचयत स्वाध्याय अभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. आपल्याकडला हा संस्कार आहे. सॉरी हा आपल्याकडला संस्कार नाही आहे. तुझं अंतःकरण हे माझंच अंतःकरण आहे, त्याच्यामुळे त्याला मी कसं दुखावू शकतो हा आपला संस्कार आहे. थँक्यू सॉरी हे शब्द ओठावरच असतात, केव्हा बाहेर फेकतो असं झालं असतं. बोलण्यापूर्वी मी काय बोलायचं आहे याचा विचार करून ठेवला. कोणाला बोलायचं आहे, आत्ता या बोललो तर त्याचा परिणाम काय होणार आहे. आणि ते लोक गुरूंची सुद्धा निंदा करतात मागे. प्रचंबत्मी सत्यम वचमी. एक एवढा मंत्र संपण्यासाठी मला अजून एक 7-8 मिनिटं द्या. आपल्या जीवनाच्या शाळेचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, आणि आम्ही तो करत नाही. जीवन अत्यंत कठोर आहे. जीवनातला संघर्ष हा एका आचार संहितेने जीवन जगलं तरच क्षम होऊ शकतो, नाही तर नाही. सत्य ही जीवनाची प्रतिष्ठा आहे. ब्रह्मचर्य हे जीवनाचं व्रत आहे. पण ते ब्रह्मचर्य कायिक लागतं, मानसिक लागतं आणि वाचिकही लागतं. कायिकही, वाचिकही आणि मानसिकही मैथून न करणे याला ब्रह्मचर्य म्हणतात. संयमित चारित्र्य संपन्न जीवन जगलं पाहिजे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. कामाला विरोध नाहीये, पण तो धर्माधिष्ठित पाहिजे. धर्माला विरोध नाहीये, पण तो धर्माला धरून पाहिजे. आम्हाला मोठा माणूस व्हायची खूप हौस असते,
पण चांगला माणूस होण्याची इच्छाच नसते. आणि खूप मोठं व्हावं, घरातले सगळे जण आशीर्वाद देतात, मोठा हो, खूप मोठा हो. मोठा हो नको, चांगला हो, चांगला माणूस हो. पहिले चांगला माणूस होणं खूप कठीण गोष्ट आहे. मोठा होणं खूप सोपं आहे. त्याची गरज आहे. आपला एकच मंत्र झाला 7 नंबरचा. बाकीचे मंत्र आपण उद्याला बघूया. इतकी सुंदर जीवनशैली आहे सनातन वैदिक धर्माची, आणि ती विसरून सगळं कचरा भरतोय डोक्यामध्ये. त्या कचऱ्यामुळे मग उपनिषद समजत नाही म्हणायला तयार होता. सद्गुरूंची कृपा घडो आणि अंतःकरण शुद्धीनी, म्हणून वरच्या श्रद्धेने मोक्ष प्राप्तीपर्यंत सगळ्यांची वाटचाल हो. मोक्ष चालू जन्मात मिळत असतो, मेल्यानंतर मोक्ष नाही मिळत. हेची देही हेची डोळा. मोक्ष आपल्या सगळ्यांना माझ्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त हो अशी प्रार्थना करतो काकांच्या चरणी आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण डॉक्टर रामकृष्ण हरी. कृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. पद्माकर जी रामकृष्ण हरी. वीणाताई गोरे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.